अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण कशा पद्धतीने स्ट्रायटेड मसल वर्क करतात हे बघितलं. आता या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ह्युमन स्केलेटल सिस्टम. याला अस्थि संस्था म्हणतात, मराठीमध्ये याला म्हणतात अस्थि संस्था. याच्यामध्ये अभ्यास केला जातो बोन्स, म्हणजे स्केलेटल सिस्टम आहे. ठीक आहे. प्रत्येक म्हणजे ऑर्गॅनिझम मध्ये काहीतरी स्केलेटन प्रेझेंट असते जे त्यांना शेप देते. आणि जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द फंक्शन, तर हे आपल्याला शेप देणार आहे, एक प्रॉपर साईज मेंटेन करण्याचं काम करणार आहे. कोण? स्केलेटल सिस्टम आणि आपले बोन. सुरू करूयात आपण स्केलेटल सिस्टम. टोटली आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे बोन्स असतात ते 206 असतात आणि त्याच्यासोबत काही कार्टिलेजेस असतात. तर तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं कार्टिलेजेस म्हणजे काय आणि बोन्स म्हणजे काय. या साईडला मी बोन्स लिहितोय आणि या साईडला कार्टिलेजेस. कार्टिलेजेस आणि बोन्स मधले सारखेपणा जर म्हटलं, या दोघांच्या मध्ये पण आहे कॅल्शियम. ओके, याच्यामध्ये काय आहे? कॅल्शियम. पण बोन्स मध्ये कॅल्शियमचं प्रमाण काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे, जास्त. आणि कार्टिलेजेस मध्ये कसं असणार आहे? मिनिमम असणार. फरक एवढाच आहे. त्यासोबत बोन्स कसे असतात ते खूप हार्ड असतात आणि हे कसे असतात? इलॅस्टिक असतात. हा फरक तुम्हाला माहित पाहिजे. मग टोटल बोन्स किती येतात? 206. ओके. बोन्स हॅज व्हेरी हार्ड मॅट्रिक्स. ओके. आता मॅट्रिक्स म्हणजे आपण त्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणूयात, जे बनलेत त्यांच्यापासून, ते खूप हार्ड असतात. आणि त्यांच्यामध्ये कोणता साल्ट असतो? कॅल्शियम साल्ट. आणि कार्टिलेजेस मध्ये दे आर स्लाइटली पॅलेबल. पॅलेबल म्हणजे इलॅस्टिक. आणि त्यांना म्हणतात कॉन्ड्रोसियन साल्ट असतो त्यांच्यामध्ये. आयडेंटिटी आहे. कोणता साल्ट असतो त्याच्यामध्ये? कॉन्ड्रोटियन. दॅट इज अ चॉन्ड्रोसियन, जे प्रोनाउन्सिएशन आहे ते. दॅट साल्ट इज प्रेझेंट इन द कार्टिलेजेस. आणि कॅल्शियम साल्ट म्हटल्यानंतर कोणामध्ये असणार आहे? बोन्स मध्ये असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये. हे टोटल काय आहे? स्केलेटन आहे. त्याच्यामध्ये आपण किती बोन्स आहेत काय नाही आपण बघूया. फक्त तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की किती आहे बोन? 206. पण एकतर न्यू बॉर्न बेबी असेल त्याच्यामध्ये 300 प्लस बोन असतात, 300 प्लस. मग जो जसं जसा तो अडल्ट बनत जातो, 18 वर्ष कंप्लीट होत जातात, तसं त्यांच्या बॉडीमध्ये टोटली किती असतात? 206 बोन आहेत. म्हणजे नॉर्मली लक्षात ठेवायचं आपल्याला 206 बोन आहेत. ठीक आहे. आता ह्युमन स्केलेटल सिस्टम मध्ये दोन भागामध्ये त्याला डिवाइड केलं जाते. Human skeletal system is subdivided into two parts. The first is known as the axial. ते म्हणजे 126. आणि ऍक्सियल बोन मध्ये जे बोन असतात ते असतात 80 बोन. मग दे आर ऑल्सो सब डिवाइडेड इंटू द बोन्स ऑफ द हेड. आपल्या स्कल ऍक्सियल मध्ये येतं ना. आता जर सरळ म्हणलं तर ऍक्सियल मध्ये काय येणार आहे? स्कल येणार आहे. म्हणजे स्कल मध्ये किती बोन्स आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. 22 असतात, मी सांगेल पुढे. त्याच्यानंतर व्हर्टिकल कॉलम आहे, स्टर्नम आहे, रिब्स आहे. हे झाले कशाचं पार्ट? ऍक्सियलचा. इथे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचा शो केला ना, दॅट्स ऑल पार्ट ऑफ द ऍक्सियल. आणि त्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये या ठिकाणचा ब्ल्यू कलरला पार्ट, दॅट इज द बोन्स ऑफ फोर लिम्स म्हणजे हँड. ओके. फोर लिम्स म्हणजे हँड असतात आणि हँड लिम्स म्हणजे लेग्स असतात, लेग्स पाय. ओके. पेक्टोरियल गर्डर आणि पेल्विक गर्डर. हे टोटली किती आहे? 126. म्हणजे जर तुम्हाला मी आतापर्यंत काय काय सांगितलं म्हटलं तर टोटल बोन्स किती आहेत याचं उत्तर तुम्ही देणार आहात. किती? 206. ओके. ऍक्सियल स्केलेटन मध्ये किती बोन असतात? 80 बोन असतात. अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये किती बोन असतात? 126. तर यांची मी बेरीज केलं तुम्हाला किती मिळेल? 200. ठीक आहे. ते आपण बघूया. पहिला जो आहे स्कल. पण मी विचारतो क्वेश्चन, स्कल हा ऍक्सियलचा पार्ट आहे की अपेंडिक्युलरचा पार्ट आहे? ऍक्सियलचा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 29 बोन आहेत. कशामध्ये? बघा, लक्ष द्या. हेड मध्ये 29 आहेत, पण स्कल मध्ये किती आहेत? 126. हेड म्हणजे मान पण त्याच्यामध्ये 22. ओके. ठीक आहे. किती असणार आहे? 22. आणि थायरॉइड मध्ये किती असतात? 1. आणि एअर जे ऑसिकल असतात त्याच्यामध्ये किती असतात? 6. ठीक आहे. हे 6 ने 7, 7 आणि 22, 19. ओके. स्कलचा रिझन जो पार्ट असतो कोणी काहीच लिहून नाही, काहीच नाही. फक्त लक्ष द्या, त्या नोट्स मध्ये सगळंच आहे. ते नोट्सचीच पीपीटी बनली, काहीच लिहून फक्त लक्ष द्या. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी 12वीला असताना हे वाचलो, त्याच्यानंतर कधीच नाही.
मला आता माहिती आहे स्कल मध्ये किती बोन असतात, थायरॉइड कुठं असते. म्हणून जोपर्यंत तुम्ही केअरफुली ऐकत नाही ना तोपर्यंत काहीच अर्थ नाही. तुम्ही बघायला लिहायला याला अर्थ नाही, ते लिहिलेलं कधी विसरून जाणार. पण जेव्हा मन लावून ऐकत तेव्हा विसरणार नाही. ठीक आहे. टोटली आता 206 समजले मला, 80 समजले, 126 समजले. आता स्कलची बारी आहे, 29 आहे टोटली हेड मध्ये. स्कल मध्ये म्हणलं तर 22 आहे. एअर ऑसिकल एकामध्ये 3 असतात, 2 आहेत म्हणून 3 दोन्ही 6. आणि एक हायवाईड बोन असतो जो या ठिकाणचा आहे. ठीक आहे, त्याला हायवाईड बोन. आणि हायवाईड बोनची खासियत आहे त्याला कोणताही बोन अटॅच नसतो. आपल्या बॉडीमध्ये जेवढे बोन आहेत ना ते बोन एकमेकांशी अटॅच आहेत, पण हायवाईड बोन असा आहे जो कोणत्याही बोनला अटॅच नाही. कसं सांगतो मी, वर आहे बघा, इथं पण मसल आहे, इथं पण मसल आहे, आणि सेंटर मध्ये आहे तो बोन. म्हणजे दोन मसलच्या मध्ये असणारा बोन म्हणजे कोणता आहे, हायवाईड बोन आहे. तो किती असतात रे, एक. असं ते ऍडम्स ऍपल म्हणतात, तो अलग पार्ट आहे. ठीक आहे, मी सांगेन तुम्हाला. आणि असं म्हणणं एका फिमेल मध्ये नसतं, फिमेल मध्ये पण असते बघा ते. ठीक आहे, बघा इथे टच करून तुम्हाला फक्त दाबून. ओके. तर या स्कल मध्ये किती, 22. थायरॉइड मध्ये 8. आणि एअर ऑस्टिकल मध्ये त्याच्यामध्ये कोणी कोण सांगू शकते का मला, एअर ऑस्टिकल मध्ये कोणकोणते. SIM ठीक आहे त्याची, SIM स्टेटिस, इनकस आणि मॅलस. मी तुम्हाला सांगणार आहे हे SIM 3 नाव आहेत त्यांचे, हे कोण असतात. ठीक आहे. आणि ही खोपडी, हे टोटली काय, स्कल 22. त्याच्यानंतर कानातले इथं 3 आणि इथला 1 झालं 29. डन झालं. पण जाऊ पुढे. थोडेसे आहेत जे आपल्या डीप मध्ये बघायचे. स्कल मध्ये टोटल किती बोन असतात, 22. त्याला आपण 22 म्हणतोय. ठीक आहे. इट इन्क्लुड द क्रॅनियल बोन आणि फेशियल बोन. बघा दोन असतात. स्कल इज मेड बाय द टू पार्ट. वरचा जो पार्ट असतो ना, जी खोपडी असते वरची, दॅट इज द क्रॅनियम. आणि क्रॅनियम बोन्स जे असतात ते फ्लॅट बोन असतात, फ्लॅट. ओके, ते कॅव्हिटी तयार करतात अशी. ओके. आणि फेशियल बोन म्हणजे फेस आपलं चेहऱ्यावर. क्रॅनियल बोन्स किती असतात आणि फेशियल बोन्स किती असतात. ओके, फेस तयार करण्यासाठी एकूण टोटली 14 बोन आणि क्रॅनियम तयार करण्यासाठी 14 ना 8. स्कल मध्ये किती आहेत, 22. ठीक आहे. आता क्रॅनियल बोन्स मध्ये एक एक गोष्ट लक्षात ठेवा. क्रॅनियल त्यातला जो पहिला जो आहे हा जो आहे त्याला फ्रंटल बोन, आपण कपाळ म्हणतो ना, हा हा, दॅट इज द फ्रंटल बोन. ओके. त्याच्यानंतर आहे दुसरा आहे परायटर. त्याच्यात ठेवा टाळू म्हणतात, दॅट इज द परायटर. आणि थोडस त्याच्या खाली गेलं तर दॅट इज द टेम्परल. कानाचा जो वरचा भाग असतो ना त्याला म्हणायचं टेम्परल. बघा लक्ष द्या. हा कपाळाचा भाग म्हणलं तर फ्रंटल, फ्रंट साईडला. त्याच्यानंतर साईडचा म्हणलं तर परायटर, आणि कानाचा वरचा म्हणलं तर टेम्परल. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आहे ऑक्सिपिटल. ते किती असतात मी तुम्हाला सांगणार आहे. ऑक्सिपिटल, ओके, छोटा मेंदू, हात नाही लगायचा. इथे काय, ऑक्सिपिटल. आणि त्याच्यानंतर शेवटचा इथं अजून एक आहे स्पिनॉइड. स्पिनॉइड कोणत्या ठिकाणी आहे, स्पिनॉइड म्हणजे हा डोळ्याचा साईडचा भाग इथला. आणि त्याचा इथमॉइड म्हणजे या ठिकाणी असतो आपला. इथमॉइडचा बोन म्हणजे हा, हे जे बोन असतात ना, इथमॉइड बोन असतात. ठीक आहे. तर इथं फक्त एक लक्षात ठेवा, जे परायटल असतात ते किती असतात, टेम्परल किती असतात, बाकी सगळे एक एक. आलं का लक्षात. ठीक आहे. मग फ्रंटल, परायटल, टेम्परल, हा, ऑक्सिपिटल, त्याच्यानंतर फिनॉइड आणि इथमॉइड. ठीक आहे. हे प्रत्येक त्याच्यातले दोघं कोण आहेत सारखे, दॅट इज द पीटी. पीटी किती आहेत, दोन. परायटल आणि अरे टेम्परल, परायटल आणि ऑक्सिपिटल किती असतात, एकच असतो ना, ऑक्सिपिटल एकच आहे. ठीक आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवा. मला अजून आठवेल. आता फेसियल मध्ये बघा, फेसियल टोटल 14 बोन आहे. किती बोन आहे, 14. ठीक आहे. त्याच्यामधलं एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यामध्ये जे दोन आहेत त्याला यम किंवा व्हीएम लक्षात ठेवा. दॅट इज द मॅन्डिबल. मॅन्डिबल म्हणजे हा भाग जो आपण चावण्यासाठी वापरतो ना. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्कल मध्ये असं एकच बोन आहे जो मूव्ह करतो, तो म्हणजे लोअर जॉ, याला म्हणतात मॅन्डिबल. वरचा कोणाचा मूव्ह करते काय, हाच मूव्ह करतो, त्याला काय म्हणायचं, मॅन्डिबल. आणि त्याच्या वरचा जो असतो त्याला मॅक्सिला म्हणतात. एक एक नाव लक्षात ठेवा. नाकाचे जे असतात ना त्याला नेझल बोन म्हणायचं. फेसवरच आहेत ना. ओके. त्याच्यानंतर हा त्याचा वरचा भाग, दॅट इज द मॅक्झिला. त्याच्यानंतर झायगोमॅटिक्स बोन असतात. त्याच्यानंतर लॅक्रिमायरल्स, त्याच्यानंतर पॅलानिटिक, आणि त्याच्यानंतर काय इन्फेरियर नेझल आणि मॅन्डिबल. आता हे तुम्हाला हे आहे हे तुम्हाला पाठ करायला लागेल, हे तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. आणि वोमर, दॅट इज द वन. बघूयात बरं आता हे या ठिकाणी इमेजेस मध्ये दिलेले आहेत, तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे.
हे आता जे आता पाठवली त्याला थोडस काय लागणार तुम्हाला टाइम लागणार. ओके, मॅक्झिला मॅन्डिबल हे मॅन्डिबल किती असतात मॅक्झिला थोडं माझ्या लक्षात ठेवा. ओके, नेझलचे दोन दोन असतात इथे एक दोन इन्क्लूड नेझलचे दोन आणि दुसरं आहे इन्फिरियर नेझल म्हणजे नाक बनण्यासाठी किती कोण लागतात दोन कोण चार. ओके डन दोन कोण म्हणजे अर्ध नाक आहे का तुला. ओके त्याच्यानंतर पुढे आपण काय दिलेलं आपल्याला इमेजेस दिलेले आहेत. ठीक आहे, पॅलाटिन हा कुठला भाग आहे माहिती आहे का तुम्हाला समजते. त्याला उलट केल्यानंतर जे वरचा जो भाग दिसतो ना हा असतो पॅलाटिन अप्पर जॉचा आहे. ओके बघा लक्ष द्या. त्याच्यानंतर हा आहे व्ही वरून कोणता आहे वोमर. वोमर आहे नाकाच्या खालचे जे कोण असतात ना दॅट इज द वोमर. ओके हा मॅन्डिबल आहे. हा झायगोमॅटिक आहे. हा नेझल आहे. इथनॉइड आहे. स्पिनॉइड आहे. फ्रंटल परायटल टेम्परल ऑक्सिपिटल आणि मॅक्सिमम. ठीक आहे हळूहळू टाइम लागेल. एक एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या गोष्टी लक्षात एकदाच होत नाही तर आपण काय करायचं एक ठीक आहे इथं हात लावला तर कोणता असणार आहे फ्रंटल. हा हा टेम्परल. ओके तुम्ही सांगू शकता ऑक्सिपिटल बरं एक तुम्हाला सांगतो ना एकदाच पाठ करायचं बार बार करण्याची गरज नाही. ठीक आहे मग आता मी तुम्हाला सांगतो टोटल बोन किती आहेत बॉडीमध्ये 206 ऍक्सियल मध्ये 80 अपेंडिकुलर 100 स्कल मध्ये हेड मध्ये ओके एअर ऑसिकल्स मध्ये 3 6 आणि एक कुठला आहे थायरॉइड. ओके डन. ठीक आहे आता तेच बघायचं आपल्याला थायरॉइड किती असतात रे बर हा ओके हायाचा शेप कसा असतो यू शेप बरोबर आहे का यू शेप. ओके अँड शेप बोन फाउंड ऍट द फ्लर. फ्लर म्हणजे फरशी काय म्हणजे खालच्या भागाला कोणाच्या बक्कल कॅव्हिटीच्या खाली असतो. ही बक्कल कॅव्हिटी म्हणजे हा भाग आहे ना बक्कल कॅव्हिटी तोंडाचा जेवढा बक्कल कॅव्हिटी म्हणतात आणि हा जो त्याच्या खाली असते त्याला फ्लर म्हणतात. फरशी कुठे असते खालच्या भागाला हे खालचं आहे ना म्हणजे फ्लर ऑफ द बक्कल कॅव्हिटी देयर इज वन बोन इज प्रेझेंट that is not attached to any bone. That bone is known as the thyroid bone. Okay, done. समजलं. पुढे आहे एअर ऑसिकल. ओके एका याच्यामध्ये बघा SIM हे कुठलं मला सांगतो नंतर SIM. एस म्हणजे स्टेपस आय म्हणजे इंकस आणि एम म्हणजे मॅलस. हा लक्षात ठेवायचं सिक्वेन्स आहे. सगळ्यात आतमध्ये असतो स्टेपस मध्ये असतो इंकस बरोबर आहे ना. त्यानंतर मॅलस. ठीक आहे पुढे तर आहे मग हे किती असणार आहे 2 2 2 म्हणजे 6 टोटली किती असणार आहे 6 असणार. ठीक आहे डन समजलं. तर आपण एकदा थोडस रिवाइज करूयात आपण स्कल. तुम्ही सांगा मला टोटल स्कल मध्ये कोण किती 22. ओके हेड मध्ये किती आहे 19. ठीक आहे त्याच्यानंतर थायरॉइड किती आहे 1 आहे. एअर ऑसिकल किती आहे 6. ठीक आहे म्हणजे 6 आणि 7 5 22 29. डन ना. पुढे आहे द स्कल आर्टिक्युलेट. आता बघा तुम्ही जे स्कल असते ना स्कल बाहेर स्कल आर्टिक्युलेट म्हणजे अडकून बसलेला असतो अडकवलेला असतो. द स्कल आर्टिक्युलेट विथ द फर्स्ट वर्टिब्रा. खूप महत्वाचं आहे आपल्या पाठीमध्ये मणके असतात ना त्याला वर्टिब्रा म्हणतात. ओके वर्टिब्रा जे काय आहे त्यातला जो पहिला वर्टिब्रा आता सपोज हे स्कल असते त्या स्कलला पहिल्या वर्टिब्रा मध्ये ऍड करावं लागेल ना त्याला आर्टिक्युलेशन म्हणतात. अडकवणे काय अडकलेला आर्टिक्युलेट. त्या पहिल्या वर्टिब्राचं नाव आहे ऍटलास. त्याचं पहिल्या वर्टिब्राचं नाव काय आहे ऍटलास ऑफ द वर्टिब्रल कॉलम विथ द हेल्प ऑफ द 2 ऑक्सिपिटल कॉन्डाइल्स. कॉन्डाइल्स म्हणजे 2 छिद्र असतात त्याला. आपण काय करतो एखादं नट फिट करायचं असेल तर छिद्र ठेवतो ना तसं सेम त्याच पद्धतीने त्याला 2 छिद्र असतात कॉन्डाइल्स म्हणजे त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला पुढच्या इमेज मध्ये आहे. तर त्याला आता 2 आहेत ना म्हणून त्याला काय म्हणजे डाय कॉटलाडायलिक स्कल म्हणजे ह्युमन बिंग जे स्कल आहे ते डाय कॉटलाडायलिक स्कल आहे कारण की त्याला 2 छिद्र असतात जे वर्टिब्रेचा पहिला जो ऍटलास वर्टिब्रा आहे त्याला जॉईन. ओके मला सांगणार आहे समजून जाईल. ठीक आहे म्हणजे आता म्हटलं सपोज आता हा एक वर्टिब्रल कॉलम आहे आणि या पहिल्या वर्टिब्राचं नाव आहे ऍटलास. त्याला मला बोन फिट करावं लागेल ना म्हणजे स्कल फिट करावं लागेल तर हे झाला सपोज हा स्कल फिट झाला. ठीक आहे इथून 2 छिद्र असतात तिकडून येतो इकडून म्हणून याला काय म्हणतात याला कॉटलँड म्हणजे हो डायकॉटलँड कॉन्टॅडाइल्स. प्रोनाउन्सिएशन प्रॉब्लेम कॉन्टॅडाइल्स. ओके आता इथे ते 2 तर काय म्हणजे डायकॉन्टॅडाइल्स स्कल इज प्रेझेंट इन द ह्युमन बीइंग. झालं समजलं डायकॉन्टॅडाइल्स म्हणजे काय
दोन त्याला काय आर्टिक्युलेशन आहेत. आर्टिक्युलेशन म्हणजे अडकवण्याचं. तुम्ही पिक्चर बघा, मुंडी मोडतात बघा, ते डायकॉट ब्रेक होते ते असते ना, ते असते. आपण टोटली मूव्ह करू शकतो काय, नेक आपली नाही, कारण की ते कुठेतरी आर्टिक्युलेट झाले. इफ वी ब्रेक दॅट आर्टिक्युलेशन दॅट विल बी देअर. आता हा झाले टोटल नाही मूव्ह करू शकत. मला नाही, काहीतरी ट्रिक असेल मे बी, ओके, फ्लेक्झिबिलिटी असेल, पण ते टोटली नसते. असं नाही की बाबा हा टोटली नसते. बरं केलं तर मग ते मग माणूस डायन असेल, भूत असेल, मे बी वॉट एव्हर. ओके, नाऊ वी आर गोइंग टू द नेक्स्ट वन, दॅट इज द वर्टिकल. ओके, मग तुम्हाला वर्टिकल कॉलमच्या पहिल्या वर्टिकलचं नाव सांगून काय त्याचं, दुसऱ्या वर्टिकलचं नाव काय माहिती. आता पहिल्याला सपोर्ट करायचं, हा काय त्याचा पहिला वर्टिकल, आणि हा दुसरा, हा असा आर्टिक्युलेशन असतो. पहिल्याचं नाव ऍटलास, दुसऱ्याचं नाव ऍक्सिस. पहिल्याचं नाव ऍटलास, दुसऱ्याचं नाव ऍक्सिस. ऍटलासच्या वर असते आर्टिक्युलेशन, तिथं असते स्कल. ओके, हे पुढे. आता जो वर्टिकल कॉलम असतो त्याच्यामध्ये किती वर्टिब्रे असतात, 26. म्हणजे टोटली पाठीचा मणका जो म्हणतो ना आपण, 26 असतात. आणि त्याचे किती प्रकार पडतात, 5. पहिला जो प्रकार पडतो त्याला म्हणजे सर्वायकल, जो मानापासून सुरू होतो ना, सर्वायकल वर्टिकल. त्याच्यामध्ये असतात 7-12 माहिती आहे ना, पहिला 7 म्हणायचं, नंतर 12 म्हणायचं. 12 म्हणजे काय, आपली थोड्याशी छातीचा पिंजरा. ओके, त्याच्यानंतर लंबार. लंबार म्हणजे किती असतात, 7-12-5. आणि सॅटल 1, आणि कॉकॅडियल, कॉपीस बोन असतो त्याच्यामध्ये 1. ओके, म्हणजे तुम्हाला विचारले कसं लक्षात ठेवू, 7-12-5 त्याला 7-12 लक्षात आहे, आणि 5 जर एवढं बी लक्षात राहत नसेल तर 1 आणि 1 2 आणि 5 ठीक आहे. होतच नसेल तर पहिल्याच नाव आहे सर्वाय, दुसऱ्याचं नाव आहे थोड्या, तिसऱ्याचं नाव आहे लंबार. कंबर जे असते नाही, दॅट इज द लंबार. आणि हे त्याला म्हणतात सॅक्रल. त्याच्यानंतर आहे कॉकॅक्स. एवढं सोपं आहे का खूप अवघड. माझा बेरीज करूया, येते का बेरीज तुम्हाला, 7 आणि 12 19, 19 20 21 झाले की येते की नाही बघा, समजलं. ओके, म्हणजे ही सर्वायकल रिजन, मानसा भाग, थोरॅसिक वर्टिब्रा, छातीचा पिंजरा, लंबार, थोडासा पोटाचा भाग, आणि कमराचा भाग. आता हे पुढे सांगूयात, हा सॅक्रम आणि हा कॉकॅक्स. कॉकॅक्स म्हणजे मकर भाग आपण त्याला म्हणतो ना, तो भाग. त्यानंतर वर्टिकल कॉलम हॅज द सेंटर हॉलो पोर्शन. आता हा एक वर्टिकल, हा किती, पण टोटल किती वर्टिब्रे आहेत, 26 आहेत ना. 26 पहिल्याचं नाव समजलं तुम्हाला, ऍटलास. दुसरं ऍक्सिस. ओके, आता त्याच्यातलं आपण कोणता पण एक घेतला तर त्याच्यामध्ये अशी पोकळी असते, ठीक आहे, असते हॉलो पोर्शन, पोकळी असते. त्याच्यामधून कोणतं ते माहितीये का, न्यूरल कॅनॉल, म्हणजे आपलं नर्व कॉर्ड असते ना, नर्व कॉर्ड, ते न्यूरल कॅनॉल किंवा नर्व कॉर्ड ह्या टोटली वर्टिब्रेच्या आतमधून गेलेल्या. ठीक आहे, त्याला म्हणतात वर्टिब्रे हॅज सेंट्रल हॉलो, म्हणजे पोकळ portion that neural canal through which spinal cord passes, and number of cervical vertebra are 7. ओके, इन ऑलमोस्ट ऑल मॅमल्स. जेवढे काही मॅमल्स आहेत ना, तुम्हाला मॅमल्स म्हणजे माहित पाहिजे, ज्यांना मॅमरी ग्लँड असते, जे दूध देतात, त्यासोबतच ज्यांच्या बॉडीवर हेअर्स असतात. ओके, ते सगळे मॅमल्स आहेत. आणि त्या मॅमल्स मध्ये जनरली जे पहिले सर्वायकल वर्टिब्रा असतात ना, ते किती असतात, 7 मॅक्झिमम टाइम. हे लक्षात ठेवा. वर्टिब्रल कॉलम प्रोटेक्ट. आता वर्टिब्रल कॉलम काय करते, तर आपल्या पाठीचा कणा आहे ना, तो ताट आपल्याला इरेक्ट पोझिशन मध्ये चालण्यासाठी मदत करतो. त्यासोबतच आपल्यामध्ये जे स्पायनल कॉर्ड आहे, त्या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा कोण करते, त्या ठिकाणचा वर्टिब्रल कॉलम करते. आणि त्यासोबतच इट सपोर्ट टू द आवर हेड अँड सर्व ऍज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द रिब्स. त्यासोबतच आपले रिब्स जोडण्यासाठी सुद्धा मदत करतो. त्यासोबतच मस्क्युलेट ऑफ द बॅक, म्हणजे संतुलित टाईट आपण इरेक्ट पोझिशन मध्ये चालण्यासाठी सुद्धा मदत करतो. आलं का लक्षात, ठीक आहे. हा पहिलं ऍटलास, दुसरा ऍक्सिस. पहिले 7-12-5 1 1. ओके, सर्वायकल 7
थोरॅसिक 12, लंबार 5, सॅक्रम 1, कॉक्सिक्स 1. आणि त्यांच्यामध्ये एक हॉलो कॅव्हिटी असतो, त्याच्यामधून नर्व कॉर्ड जात असतो. म्हणून या वर्टिकल कॉलमचं काम बरेच आहे. त्याचं सपोर्ट आहे, आर्टिक्युलेशन साठी हेल्प करतो. त्यासोबतच काय करणार आहे तो मस्क्युलॅरिटी म्हणजे इरेक्ट पोझिशन देण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. हा आणि याला ब्रिस्ट बोन म्हणतात. त्यासोबत त्याला स्टर्नम म्हणतात. तुम्हाला टाय माहिती आहे ना? टाय बरोबर या बोनच्या वर युज करायचे असते. टाय टाय घातलं ना कधी पिक्चर मध्ये बघलं असेल. ओके. तर टाय टाय जे टाय बोन याला टाय बोन सुद्धा म्हणतात. ओके. स्टर्नमला काय म्हणतात? टाय बोन. का? कारण की टाय इथं बसते. ठीक आहे. हा एक फ्लॅट बोन आहे. हा कोणता बोन आहे? फ्लॅट बोन. आणि हे वेंट्रल मिड लाईन ऑफ द थोरॅक्स म्हणजे वेंट्रल म्हणजे आता तुम्हाला एक बाजू माहिती आहे का? जे पुढची बाजू असते ना बायोलॉजी मध्ये, पुढची बाजू त्याला वेंट्रल म्हणायचं. मागची बाजू जी असते त्याला डॉर्सल म्हणायचं. वरची बाजू असते त्याला अँटेरियर म्हणायचं. खालची जी बाजू असते त्याला पोस्टेरियर म्हणायचं. आता हा स्टर्नम हा वेंट्रल साईडला आहे, म्हणून याला वेंट्रल टाय बोन म्हणतात. ओके. हा फ्लॅट बोन असतो, एकदम फ्लॅट असतो. त्याची बॉडी एकदम लॉंग असते, नॅरो असते, मिडल बोन. ठीक आहे. एवढं काही लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. स्टर्नमला कोणता बोन म्हणतात? ब्रेस्ट बोन. त्यासोबत हा कोणता टाईप आहे? फ्लॅट बोन. त्यासोबतच हा आहे टाय बोन. त्याच्यानंतर आहे रिब्स. तिथे आहे की थोरॅसिक कॅव्हिटी चालू करूया. ओके. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये हाऊ मेनी व्हर्टिब्रा आर प्रेझेंट? 12. लंबार मध्ये 5. सर्वायकल, कॉकेक्स आणि त्याच्यानंतरचा आहे जो सर्व एक रिब्स मध्ये 12 पेअर असतात. 12 पेअर म्हणजे किती बोन रे? 24 बोन. 12 पेअरचा मिनिंग असतो 24 बोन. त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3. पहिले जे असतात ते ट्रू वाले. आता ट्रू म्हणजे काय? जे दोन्ही साईडने चिटकवलेले असतात, चिटकलेले असतात. ठीक आहे. अटॅच असतात. दोन्ही साईड म्हणजे काय? डॉर्सल साईडला वर्टिकल कॉलमला अटॅच पाहिजे आणि वेंट्रल साईडला आपल्या स्टर्नमला अटॅच पाहिजे. ते असतात ट्रू. असे असतात 7 पेअर म्हणजे 14 बोन. किती असतात? 7 पेअर्स म्हणजे किती बोन? 14. ओके. आणि वर्टिब्रो कॉन्ड्रियल म्हणजे त्यांना फॉल्स म्हणजे वर्टिबल कॉलमला अटॅच असतात, पण आपल्या वेंट्रलला जो स्टर्नम असतो त्याला अटॅच नसतात. त्यांना काय म्हणतात? वर्टिब्रो कॉन्ड्रियल रिब्स. आणि हे किती असतात ना? ते फॉल्स असतात ना. दोन फॉल्स मध्ये त्याच्यामध्ये 8वा, 9वा आणि 10वा म्हणजे किती पेअर्स म्हणजे टोटल बोन्स किती? 10. ओके. आणि जे बाकी जे असतात ना ते आता हे इथं खूप महत्वाचं हे वर्टिब्रो कॉन्ड्रियल म्हणजे काय? आता इथं जर तुम्ही बघला ना तिथे कॉन्ड्रियम म्हणजे कार्टिलेज सारखे तयार झालेलं आणि चिटकवायचं काम करतात. म्हणजे या साईड आता इथे जागा आहे ना सिंपली, तर हे किती बोन? तिसऱ्या नंबरचं म्हणलं 8वा, 9वा आणि 10वा. हे इथे येऊन कोणाला अटॅच झाले? ते या कॉन्ड्रॉनला अटॅच झालेत ना, म्हणून त्याला वर्टिब्रो कॉन्ड्रियल रिब्स म्हणतात. ते फॉल्स रिब्स असतात. आणि फ्लोटिंग म्हणजे कशाला अटॅच म्हणतात? हे फ्लोट सिंपली. ते 11वा आणि 12 म्हणजे किती आले? 2. म्हणजे कोण किती झाले? 14, 6, 20. 20 आणि 4, 24 म्हणजे 12 आणि 24. समजलं? ओके. ट्रू रिब्स मध्ये 7. ओके. वर्टिब्रो कॉन्ड्रियल रिब्स मध्ये 3. कितवं? 8वं, 9वं, 10वं. आणि फ्लोटिंग मध्ये 11, 12. डन. ओके. हा पुढचा भाग आहे स्टर्नम. हे आहे त्याच्या रिब्स. कवठ्या म्हणतात का आपण? रिब्सला काय म्हणतात? काय त्याला काय करायचं? हे सुद्धा फ्लॅट. यांना ना रिब्स कशा असतात ना ते आर कर्व फ्लॅट बोन. पाचोळ्या म्हणतात. पाचोळ्या. आता बघा, आता रिब्स विषयी बरेच काही कहाणी येतात. प्रत्येक रिब्स, each ribs has a two articulation surface. Its dorsal end, so it is called as a bicephaly. ओके. मागच्या साईडला 2 ठिकाणी जॉईन असतो तो, म्हणून त्याला काय म्हणले? बायसेफॅली. आता बघा प्रत्येकाचं डायकॉन्ट्रिक डाय समजलं ना तुम्हाला? तो स्कलच्या बाबतीत आहे. डायसेफॅलिक कोणाच्या बाबतीत आहे? रिब्सच्या बाबतीत आहे. आणि जे ट्रू रिब्स असतात ना ते अटॅच टू द थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक वर्टिब्रा आणि वेंट्रली कनेक्टेड टू द स्टर्नम विथ द हेल्प ऑफ द कोणतं कार्टिलेजेस? त्याचं नाव लक्षात ठेवा. हायलिन कार्टिलेजेस. शिकवण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, त्या ठिकाणचं जे कार्टिलेजेस आहेत ते कार्टिलेजेसचं नाव काय असणार आहे? हायलिन कार्टिलेजेस. आणि जे फॉल्स रिब्स असतात, आता फॉल्स रिब्स म्हणजे पण तुम्हाला समजलंय 3 असतात ना, 8, 9, 10. ओके. म्हणजे फ्रंट साइडला ते फॉल्स रिब्सचं दुसरं एक नाव आहे, त्या वर्टिब्रो काय कॉन्ड्रियल
ribs. Okay, articulate directly with the sternum but join at the seventh rib. म्हणजे सातवा असा एक त्याला आठवा नववा. ओके, विथ द हेल्प ऑफ द कोणतं कार्टिलेज थायरॉइड. आणि जे फ्लोटिंग रिब्स असतात ना ते आर नॉट कनेक्टेड वेंट्रली बट डॉर्सली ते कनेक्ट असतात. कोणाला? वर्टिबल कॉलमला ते अटॅच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे जे काय तुम्हाला कार्टिलेजेस दिसाले त्या कार्टिलेजेसचं नाव काय आहे? हायलिंग. त्या कार्टिलेजेसचं नाव काय? हायलिंग. तुम्ही हात लावले ना थोडस मऊ वाटते ते कार्टिलेजेस म्हणजे हायलिंग कार्टिलेजेस. इथे जर बघल्या तुम्ही जे आपल्या हातामध्ये जातो ना थोडस ते म्हणजे फ्लोटिंग रिब्स आहे. आपल्याला ओळखू येते. ठीक आहे, एक्सरे मध्ये तर बघतोय ना. पुढे आता आपलं ऍक्सियल संपलेलं आहे तर आपण थोडक्यात एकदा रिवाइज करूया ऍक्सियल आहे. ओके, ऍक्सियल स्केलेटनमध्ये टोटल बोनची नावं सांगितलं 80. ठीक आहे, त्याच्यातला पहिला जो घटक येतो त्याला म्हणतात हेड. हेड मध्ये किती असतात? 29 असतात. फार कमी नाही ना. हेड मध्ये पण प्रकार आहेत, त्याच्यामध्ये स्कल आहे. स्कल मध्ये किती असतात? ओके, त्याच्यामध्ये एअर ऑस्टिकल असतो त्याच्यामध्ये. आणि एक कोणता असतो थायरॉइड मध्ये? 1. ओके, त्याच्यानंतर कोण येतात रे? वर्टिबल कॉलम. काय असतात त्याच्या वर्टिकल किती असतात? 26 असतात. ओके, त्याच्यानंतर कोण येतं? थोरॅसिक. हो, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये ते सगळे. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये रिच किती येते? 12 पेअर्स आहेत ना, म्हणजे 24 बोन्स झाले. आता त्याच्यामधली कहाणी तुम्हाला माहिती आहे. त्यासोबत एक कोण आहे? अजून बरेच पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. क्लाविकल बोन आहे, पेक्टोरियल गर्डन, ते आपण त्यातून पुढे घेऊ. एवढं तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, आता जे दुसरा आहे क्लाविकलचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे अपेंडिक्युलर स्केलेटन. कोणतं? सगळ्यात जास्त असतात किती असतात? 126 असतात. त्याच्यामध्ये आपण काही 4 लिंक्स बघूया, त्याच्यानंतर 3 लिंक्स बघूया. 4 लिंक्स म्हणजे हाताचा भाग. ठीक आहे, तर आपल्याला 2 हात आहेत, एका हातामध्ये 30 असतात, दुसऱ्यामध्ये टोटल 60 बोन्स इन आवर 4 लिंक्स. ओके, दे इन्क्लूड. आता एक एक लक्षात, जो दंड असतो ना, दंड दंड म्हणतात जो दंड आहे त्याला म्हणतात ह्युमर. किती असते? एका साईडला एक, दुसऱ्या साईडला एक. त्याच्यानंतर जर खाली इथं जर गेला रेडियस आणि अल्ना 1 1 असतो. 1 1 म्हणजे किती झाले इथं? 2. त्याच्यानंतर जर हा रिस्ट, रिस्ट माहिती आहे ना, रिस्ट हा भाग, रिस्ट मध्ये 8 असतात, त्यांना म्हणतात कार्पेल्स. रिस्ट, रिस्ट वॉच जे असते ना आपली रिस्ट, ते ग्लायडिंग मुवमेंट शो करतात. मी सांगेल तुम्हाला. रिस्ट मध्ये कोणते असतात? कार्पेल्स. किती असतात? 8. आणि त्याच्या जर खाली गेला कार्पेल्सच्या खाली, दॅट इज द मेटाकार्पेल म्हणजे पाम रिजन. पाम म्हणजे पंजा, त्याच्यामध्ये किती असतात? 5. पंजा किती? 5. आणि फॅलेंजेस म्हणजे तुमचे बोट, डिजिट, त्याला किती असतात? काड्या म्हणतात आपण मे बी. ओके, ठीक आहे, आलं लक्षात? ह्युमरस 1, रेडियस अल्ना 1 1, कार्पेल्स 8, मेटाकार्पेल्स 5, फॅलेंजेस. ठीक आहे, इथे दाखवले. आणि हा जो क्लॅविकल आहे ना याला ब्युटी बोन म्हणतात. हिरोईन ते बघले असतात ना, ब्युटी बोन शो करतात, दॅट अ ब्युटी बोन असतो त्याला. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचं हा ह्युमरस आहे, रेडियस आहे, अल्ना आहे, कार्पेल्स आहे, मेटाकार्पेल्स आहे, फॅलेंजेस. फॅलेंजेस किती असतात रे? 14. मेटाकार्पेल्स किती असतात? 5. ओके, कार्पेल्स किती असतात? अल्ना किती? 1, रेडियस 1, ह्युमरस 1. ओके, समजलं एवढं? त्यानंतर आहे पायाचे, त्याला आपण काय म्हणतो? हिंड लेग्स. त्याला आपण लेग्स म्हणतो. त्याच्यातलं पायातला जो सगळ्यात मोठा बोन असतो त्याला म्हणतात फिमर, बॉडी मधला. ठीक आहे, लॉंग बोन, त्या फिमर, फिमरला थाय बोन म्हणतात, मांडीचा भाग. 1 असतो. त्याच्यानंतर एक टोपी असते पटेला, नी कॅप म्हणतात त्याला. ते किती असतात? एक. एका पायाचं चाललंय बघा, मला माहित आहे 2 2 आहे, पण आता आपण एकाच म्हणतो. 30 राहील ना त्याला, नाही तसं मला 2 आहे असं काही नाही. 3 असले तर आपण बघूया. ठीक आहे, टिबिया 1, फिबुला 1. आता इथं जसं कार्पेल्स होतं ना, इथं टार्सेल्स. ओके, टार्सेल्स किती असतात? याला अँकल बोन म्हणतात. ठीक आहे, अँकल बोन किती असतात? 7. मेटाटार्सल्स 5 आणि फॅलेंजेस. ठीक आहे, आता इथं टार्सल्स म्हणले 7 आणि इथं कार्पेल्स किती वगैरे? परत लक्षात ठेवा, पेपर मध्ये उलट येतात.
तर तुम्ही हातामध्ये 8 कार्पेल्स 8 आणि टार्सल्स 7. बरं इथं पटेला बिटेला काही नाही, पण तिथं पटेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल डिफरन्स काय असणार. ओके चला बघूया. त्याच्यानंतर हा आहे फिमर. फिमर किती असतो 1. पटेला किती असते 8. टिबिया फिबुला 1 1. टार्सल्स किती असतात रे 7. मेटाकार्पल्स मेटाटार्सल्स 5 आणि फॅलेंजेस. ओके चल समजलं. कोणाला डाऊट आहे का? नाही. हा आहे बोन आपला हाताचा जो रिजन आहे ना, हा भाग हा भाग म्हणजे आता हे ह्युमरस जिथं अटॅच असतो तो भाग असणार आहे. त्याला काय म्हणतात, ते आर कॉल्ड ॲज द पेक्टोरियल गर्डर. ओके दॅट इज द पेक्टोरियल गर्डर्स. ठीक आहे. आणि हा आहे ह्युमरस. ह्युमरस किती आहे आता एका ह्याच्यामध्ये एकच आहे. तो जॉईन असतो या स्कॅपुलाला. बघा त्रिकोणाकृती आहे का स्कॅपुला, इथं काय असतो बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. एका ह्याच्यामध्ये 2 म्हणजे वेगवेगळी 4. ओके ते आर फॉर्म्ड बाय द 2 घटक असतात. हा पुढचा जो बोन असतो त्याला क्लॅव्हिकल म्हणायचं. दे आर द क्लॅव्हिकल. आणि हा जी पार्ट आहे ना पाठीचा जो बोन आहे इथला, ठीक आहे, दॅट इज नोन ॲज द स्कॅपुला. इट इज मेड बाय द क्लॅव्हिकल. बरं इथं मुलं आपण स्पेशली कॉलर असते म्हणून याला काय म्हणलंय कॉलर बोन. त्याचं दुसरंच नाव आहे ब्युटी बोन. ओके आणि स्कॅपुला म्हणजे शोल्डर ब्लेड असते बघा, ब्लेड सारखे दिसायला का ऍक्स दिसायला की नाही एक्स पुरा ब्लेड. ओके म्हणजे याला काय म्हणतो शोल्डर ब्लेड. याच्या 1 2 2 असतात ना. क्लॅव्हिकल इथला आहे इकडचा आहे. समजलं. डन. दॅट इज द कोणता पेक्टोरियल गर्डल. ओके मग पेक्टोरियल गर्डल मध्ये किती असतात बोन्स 4. काम काय पेक्टोरियल गर्डलचे एवढं तर समजलेलं आहे. आता जो स्कॅपुला असतो ना, स्कॅपुला इज अ लार्ज कसा आहे ट्रायंगुलर आणि हा सुद्धा एक फ्लॅट बोन आहे. ठीक आहे. स्कॅपुला इज अ लार्ज ट्रायंगुलर फ्लॅट बोन सिच्युएटेड. पण पुढे आहे की मागे इथं आहे का कोणाचा स्कॅपुला बॅक साइडला, म्हणून डॉर्सल पार्ट ऑफ द थोरॅक्स बिटवीन द पेपर लिहायचं कुठून सेकंड अँड 7th रिब्स. तुम्ही जर इथून जर रिब्स माहिती आहेत ना काय असतात रिब्स, आपण जे 12 बघले ना, इथून जर आता इथून रिब्स चालू होतात 1 2 3 4 5 6 7 7 पर्यंत त्याची काय असणार आहे या ठिकाणी साईज असणार आहे. म्हणून 2nd to 7 जे असतो तो कोण असतो पेक्टोरियल गर्डलचा कोण असणार आहे स्कॅपुला. ओके आणि स्कॅपुला इज द स्लाइटली एलिव्हेटेड रिब spine which project a flat expanded process called as the acromion. एवढं लक्षात ठेवा. हा acromion नावाची एक पोझिशन शो करतो. ठीक आहे. अॅक्रोमियॉन म्हणजे थोडं जागा आपली या ठिकाणी काय होते पाठीची वाढणार आहे. दॅट इज द अॅक्रोमियॉन अँड दॅट क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ दिस. आता जो क्लॅव्हिकल आहे जो ब्युटी बोन आहे जो कॉलर बोन आहे तो कोणाला अटॅच असतो या स्कॅप्युलाला. बघा इथे अटॅच असतो. ओके अँड बिलो द अॅक्रोमियन देर इज द डिप्रेशन दॅट इज द ग्लेनॉइड कॅव्हिटी. बघा अॅक्रोमियन जसे का बघूया बिलो द अॅक्रोमियम इथली जी कॅव्हिटी असणार ही ह्या दोघांमध्ये दॅट कॅव्हिटी इज नोन ॲज द अॅक्रोमियन कॅव्हिटी. खात असल्यासारखं असते त्याला कोणती कॅव्हिटी म्हणतात आपण ग्लिनॉइड कॅव्हिटी विच आर्टिक्युलेट विथ द हेड ऑफ ह्युमरस. बघा ही कॅव्हिटी इथे अटॅच झाली का याचं हेड इथे अटॅच होतं ना, म्हणून त्या ठिकाणी जॉईंट तयार होतो. त्याला आपण कोणता जॉईंट म्हणतो शोल्डर जॉईंट. आणि त्याला दुसरं जॉईंट नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज द बॉल सारखं दिसतो ना याचे लोक बघा बॉल सारखं दिसतंय आणि हे सॉकेट आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. ओके मग आता या कॅव्हिटीचं नाव आहे अॅक्रोमियन कॅव्हिटी. कोणती आहे अॅक्रोमियन कॅव्हिटी. त्यासोबतच अॅक्रोमियन प्रोसेस मध्ये तो आपल्याला ग्लिनॉइड कॅव्हिटी म्हणतो. म्हणजे आता असे शब्द आले ना तुमच्या डोक्यात आलं पाहिजे पेक्टोरियल. ओके अॅक्रोमियन त्याच्यात ग्लिनॉइड ओके बॉल अँड सॉकेट जॉईंट तर तुम्हाला हे आलं पाहिजे. त्यानंतरचा जो घटक आहे आता याचा अपोजिट दॅट इज द पेल्विक गर्डर. ओके आता हा पेल्विक गर्डर किती असणार आहे पेल्विक 2 एक एक बे फॉर्म्ड बाय द 2 कोक्सल बोन. कोणते बोन आहे त्या ठिकाणी 2 कोक्सल बोन आणि इच कोक्सल बोन हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक कोक्सल बोन मध्ये इट इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ 3 बोन्स. तिथे कसं होतं पेक्टोरियल गर्डल होतं. पेक्टोरियल गर्डल मध्ये कोणकोणते घटक होते 2 घटक होते. एक कोणता होता स्कॅपुला होता आणि एक होता कॉलर बोन दॅट इज द क्लॅव्हिकल. आता इथं जे आहे इथं कोक्सल बोन आहे पण ते कोक्सल बोन तिघांनी बनलेले. कशाने तिघांनी 3 बोन फ्यूज झाले. त्याचा पहिला आहे इलियम त्याच्यानंतर इस्चिचियम आणि
प्युबिक. बरं हे तुम्हाला ओहळीमध्ये आहे का? आता म्हणायचं नाही सर ती इथं कसं आले. सांगितलं मी तुम्हाला बायोचं कसं असते, नावं जरी रिपीट झालं तर कामं वेगवेगळे असणार आहे. पहिला आहे इलियम, हा भाग म्हणजे इलियमचा भाग. त्याच्यानंतर आहे दॅट इज द दुसरा इस्चियम, प्रोनाउन्सिएशन मध्ये प्रॉब्लेम. ओके, हा थोडा याचा खालचा भाग. आणि त्याच्यानंतर ही जी कॅव्हिटी असते दॅट इज नोन ऍज द प्युबिक कॅव्हिटी. ठीक आहे. मग जो पेल्विक गर्डल आहे हा किती बोन्स पासून बनलेला आहे? एक म्हणजे 2 बोन्स आहे. त्याच्यामध्ये 3 जण आहेत, त्याला म्हणतात कोक्झल बोनचे 3 पार्ट. त्याच्यामध्ये पहिला इलियम, दुसरा इचियम आणि तिसरा प्युबिस. मग सिक्वेन्स कसा? पहिला इलियम इथला, ओके, त्याच्यानंतर इशियम आणि त्याच्यानंतर आहे प्युबिस. डन. ओके, सगळं समजून जाईल बघा या ठिकाणी दिलेलं आहे. हे साखर आठवते का किती असतात साखरांचे? 1च असतात. कोकिसचे किती असतात? 1च असतात. बघा, ऍट द पॉइंट ऑफ द फ्युजन ऑफ इलियम, इस्चियम अँड प्युबिस दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ऍज द ऍसेटाबुलम कॅव्हिटी. म्हणजे तिघं पण ज्या कॅव्हिटीला एका जागी येऊन फ्यूज होतात, एका जागी येऊन राहतात त्या ठिकाणी सिंपल, त्याला कॅव्हिटीचं नाव आहे ऍसेटाबुलम कॅव्हिटी विथ अ थायबोन. कोणता? थायबोन सोबत. अँड द टू हाफ्स म्हणजे 2 भाग, द पेल्विक गर्डल मीट वेंट्रली टू फॉर्म ऑफ प्युबिस सिम्फायसिस. ओके, आता हे दोघं या ठिकाणी भेटायला ना या ठिकाणी, त्याला कोणता भाग म्हणायचा? दे आर कॉल्ड ऍज प्युबिक सिम्फायसिस. आणि याच्यामध्ये फायब्रस कार्टिलेजेस असतात. ठीक आहे. बरं, ऍसिटाबुलम कॅव्हिटी हे पेल्विक गर्डल मध्ये असते की पेक्टोरियल गर्डल मध्ये? पेल्विक गर्डल मध्ये. ओके, एवढं तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ज्या ठिकाणी इलियम, इस्टियम आणि प्युबिस हे काय होतात? एका जागी येतात. थायबोन, थायबोन म्हणजे कोणता? फिमर सोबत, त्याला म्हणायचं ऍसिटाबुलम. ओके, दे आर कॉल्ड एज द ऍसिटाबुलम. आणि दॅट सेकंड जे 2 तुकडे पडलेले असतात आणि त्यांची कॅव्हिटी एखाद्या असते दॅट इज नॉन ऍज द प्युबिक सिम्फायसिस. कारण की या रिजनला आपण काय म्हणतो? प्युबिक म्हणतो ना. बघा, इलियम, इस्टियम आणि प्युबिक, आणि 2 एका ठिकाणी आले म्हणून त्या भागाला काय म्हणायचं? प्युबिक सिम्फायसिस. आणि त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते? कार्टिलेजेस प्रेझेंट असतात. आणि दॅट इज ऑल अबाउट द स्केलेटल सिस्टम. ओके, म्हणजे आपल्याला जर म्हणजे थोडं सामान अपेंडिकुलर बघायचं तर आपण काय करतो? अपेंडिकुलर स्केलेटल सिस्टीम. ओके, किती आहे तरी 120. याच्यामधला पहिला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? 4 लिम्स म्हणू शकतो ना. 4 लिम्स. ओके, 4 लिम्स मध्ये पण बरेच आहेत, जसं की त्याला आपण म्हणू शकतो की ह्युमरस आहे, रेडियस, अन्ना, कार्पल्स, मेटाकार्पल्स, ओके, फॅलेंजेजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर असणारे स्कॅपुला, आणि त्याच्यानंतर असणारे क्लॅविकल. त्याच्या हा हा स्टर्नम, त्याच्यामधला भाग नाही येतो. स्टर्नम मागचा. पेक्टोरियल गर्डल मध्ये 2 भाग पडतात, एक पडतो क्लॅविकल आणि दुसरा पडतो स्कॅपुला. त्याच्यानंतर जर तुम्ही खाली आल्या तर काय भेटणार आहे आपल्याला? पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल मध्ये काय असते? कोक्सल बोन असतात. कोक्सल कोक्सल असतो ना. ओके, त्याच्यामध्ये 3 भाग पडतात, इलियम, इस्चियम आणि दुसरा असतो तो प्युबिस. मग तिथं कोणती तर कॅव्हिटी तयार होतं, त्याला आपण प्युबिस ऍसिटाबुलम, ज्या ठिकाणी ते सगळे फ्यूज होतात, आणि त्या कॅव्हिटीचं नाव आहे प्युबिक सिम्फायसिस. दॅट इज ऑल अबाउट द स्केलेटल सिस्टम. ठीक आहे. एवढी सोपी आहे, काहीच आवड नाही. फक्त बरं, नंबर चेंज होणार आहे. ठीक आहे. पटेला किती असणार आहे? एकच असणार आहे ना. स्कल आपल्याला एकच आहे. स्कल मधले बोन्स किती असणार आहेत? 22 असणार आहेत. ते चेंज होणार आहेत. म्हणजे एक जर म्हणलं याच्यामध्ये समजायचं काहीच नाही. इथला भाग आहे तो पाठांतराचा. ज्याचं पाठांतर चांगलं आहे त्याला एवढंच समजणार. ठीक आहे. डायसेफरिक समजलं? डायकॉन्फ्लेडो काय असते काय नाही. आर्टिक्युलेशन. ओके, डॉर्सल साईडला कोणाचं आर्टिक्युलेशन आहे? वेंट्रल साईडला काय? वेंट्रल साईडचं कोणचं नाव काय? स्टर्नम. ओके, डॉर्सल. बरं, वर्टिकल कॉलम जो असतो किती बोन पासून बनलेला असतो? त्यातल्या पहिल्याला काय म्हणतात? हा, ऍटलास. ऍटलासची सायकल असते ना, तसं लक्षात ठेवा. पहिली सायकल जीवनातली बघलेली कोणती होती? ऍटलास. ही लक्षात ठेवलेली. त्यानंतर त्याला जॉईन असतो तो कोण असतो? ऍक्सिस असतो. एवढे काय अवघड आहे का? नाही ना. आता राहिलेला जो पॉइंट आहे त्याला म्हणतात जॉईंट्स. तो आपण बघूया.